बिबट्या मानव संघर्ष रोखण्यासाठी वन विभागानं बिबट्या प्रवण क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केलेला आहे। AI वाइल्ड नेत्र ही सौर ऊर्जेवर चालणारी अत्याधुनिक सायरन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली असून बिबट्याची हालचाल कॅमेऱ्यामध्ये चित्रित होताच ही यंत्रणा तात्काळ सायरनद्वारे नागरिकांना सावध करणार आहे। त्यामुळे बिबट्याचे संभाव्य हल्ले रोखण्यास मोठी मदत होणार आहे। बिबट्या दिसताच वाजणार सायरन। AI वाइल्ड नेत्र ही सौर ऊर्जेवरील अत्याधुनिक सायरन यंत्रणा। बिबट्या कॅमेरा समोर येताच यंत्रणा आपोआप होणार सक्रिय। सायरनद्वारे नागरिकांना करणार सावध। AI यंत्रणेचा शेतकऱ्यांना होणार फायदा। अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव इथे वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने दादा रिसर्च फाउंडेशन संचालित दावे लाईफ सायन्स कंपनी यांनी विकसित केलेल्या AI वाइल्ड नेत्र या प्रणालीत ॲडव्हान्स कम्प्युटर विजन आणि डीप लर्निंग या अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला। बिबट्या या वन्य प्राण्याचा स्वतंत्र डेटाबेस या उपकरणात फीड करण्यात आला असल्यानं कॅमेरा समोर बिबट्या आल्याचं ओळखताच यंत्रणा आपोआप सक्रिय होते। त्यावेळी मोठ्या आवाजात सायरनद्वारे गावकऱ्यांना धोक्याचा इशारा देण्यात येतो। या यंत्रणेचं वैशिष्ट्य म्हणजे ती कोणत्याही मोबाईल नेटवर्क शिवाय कार्यरत राहते। सौर ऊर्जेवर चालणारी ही यंत्रणा ग्रामीण भागांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। सायरनच्या इशाऱ्यामुळे नागरिक सतर्क राहून घराबाहेर जाणं टाळू शकतात। तसेच जनावरे आणि लहान मुलांची काळजी घेणं शक्य होणार आहे। ही AI बेस प्रणाली आहे ज्याचा आपण वापर बिबट संरक्षणात्मक याच्यासाठी करत आहोत। या प्रणालीच्या अंतर्गत जी कॉम्प्युटर एज सिस्टीम आणि जे काही AI बेस आपण सॉफ्टवेअर संचलित केलेले आहेत याचा तंत्रज्ञानाचा वापर आपण केलेला आहे। आणि या तंत्रज्ञानात वापरताना आपण जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर कसा करता येईल त्यावरती आपण फोकस केलेला आहे। ग्रामस्थ वगैरे होते की त्यांना तो अलर्टनेस जात नव्हता बिबट्यांचा, की बिबट्या आपल्या आसपासच्या एरियामध्ये कुठेतरी आहे म्हणून। तर ह्या यंत्राद्वारे एक अलर्टनेस त्यांना जारी होईल नागरिकांना। जर ह्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्या जर कॅप्चर झाला तर तो मोठ्याने सायरन देतो। तो सायरन एक 100 ते 150 मीटर पर्यंत नागरिक ऐकू शकतात। ते सायरन ऐकल्यामुळे जे आसपासचे गाव आहेत, घरातले जे लेडीज वगैरे किंवा लहान मुलं आहेत ते सुरक्षित एका ठिकाणी थांबू शकतात। जिल्हा वार्षिक योजनेतून वन विभागाला या उपक्रमासाठी तातडीचा निधी उपलब्ध करून दिला। याच निधीतून प्रायोगिक तत्वावर हा अभिनव प्रकल्प उभारण्यात आलाय। या AI प्रणालीमुळे केवळ सायरन वाजवून नागरिकांना सतर्क केलं जात नाही, तर बिबट्यांच्या हालचाली, वेळ, त्यांच्या वावराचा परिसर यासंबंधी अचूक माहिती वन विभागाला मिळणार आहे। त्यामुळे भविष्यात बिबट्या मानव संघर्ष व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचा विश्वास उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी व्यक्त केला। अहिल्यानगर या ठिकाणी AI बेस्ड अलार्म सिस्टम आपण लागू केलेली आहे। यामध्ये त्या सिस्टमच्या आसपास जवळजवळ 100 मीटरच्या आत लेपर्ड आल्यास त्याला आपण 360 डिग्रीचा कॅमेरा हे दिलेला आहे। तर फक्त लेपर्ड आल्यास त्याला आपण अलार्म सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि मोठ्या प्रमाणात आवाज होऊन तो लेपर्ड तिथून निघून जातो आणि गावकऱ्यांना सुद्धा सतर्क राहण्यासंदर्भात सूचना मिळते। अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या 3 महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला। यात 2 चिमुरड्यांसह वृद्ध महिलेचाही समावेश आहे। बिबट्याच्या हल्ल्यात पशुधनही मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडले। या AI प्रणालीमुळे मात्र गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। 16 CCTV ही प्रणाली आणून दिलेली आहे, ती गावामध्ये लावलेली आहे। त्या याने आम्हाला जे भीतीचं वातावरण होतं त्याच्यामध्ये आम्हाला 100% त्याच्यामध्ये आराम म्हणजे सहकार्य झालेलं आहे, की जेणेकरून त्या बिबट्या जर त्या क्षेत्रामध्ये दिसला तर तो अलार्म वाजतो। त्याची 1-2 किलोमीटर पर्यंत रेंज आहे, तर 1-2 किलोमीटरचा अलार्म वाजल्याच्या नंतर आम्ही घरामध्ये लहान मुलं आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना तिथं सुरक्षित ठेवू शकतो। बिबट्या दिसला की सायलेंट वाजतो किंवा आम्हाला जागृती निर्माण होते आणि त्यामुळे आम्हाला तेव्हाच कल्पना येते की इथं कुठेतरी बिबट्या जवळपास आलेला आहे।
त्याच्यामुळे आमच्या माती भीतीचं दडपण कमी झालं, असं आम्ही बिंदास यावर राहू शकतो. मुलांना पण सेफ्टी झाली, आम्हाला पण सेफ्टी झाली. आम्ही पण बिंदासपणे या वावरात शिवारात राहू शकतो आता, काही प्रॉब्लेम नाही. हा उपक्रम सध्या प्रायोगिक अवस्थेत आहे. कोणत्याही संशोधनाचं यश हे लोकांच्या सहभागावर अवलंबून असतं. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या नवीन यंत्रणेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. या संबंधीच्या सूचना आणि अभिप्राय वन विभागाकडे नोंदवावे असं आवाहन करण्यात आलंय. संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहिल्यानगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.